बऱ्याचदा घरामध्ये खूप सारं भाजीला असतं, पण त्यातली कुठली भाजी बनवावी हे आपल्याला कळत नाही आणि भाजी बनवली तर ती आवडीने खाल्ल्या जात नाही. तर मस्त असा एक पदार्थ आपण बनवणार आहोत. हा पदार्थ अजिबात तेलकट होत नाही, खूप पौष्टिक असा बनला जातो. तर त्यासाठी सर्व भाज्या आपल्याला घ्यायच्यात. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील तुम्ही त्या भाज्या यामध्ये वापरू शकता. तर मी एक अख्खा भोपळा घेतलाय, फ्लॉवर, पत्ताकोबी, एक बटाटा, पालक, मेथी असं हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. आता भोपळ्याची साल काढून घ्यायची आणि बटाट्याची सुद्धा. पालेभाज्या धुवून चिरून घ्यायच्या, भोपळा, बटाटा खिसून घ्यायचा आणि पत्ताकोबी आपल्याला दळून घ्यायचा आहे. तर फ्लॉवर आपण अगोदर उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेऊयात आणि नंतर याला थंड पाण्याने धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेऊयात. तर मी पालेभाज्या चिरून घेतल्या, भोपळा आणि बटाटासुद्धा खिसणीने खिसून घेतलाय. आता पत्ताकोबी आणि फ्लॉवरसुद्धा व्यवस्थित दळून घेते. आता याच्यामध्ये आपल्याला 3-4 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण आणि चमचाभर जिरे टाकायचं आहे, म्हणजे चव छान लागेल. चवीनुसार मीठ टाकूयात. आता या सर्व भाज्यांमध्ये आपल्याला बेसन पीठ टाकून याला मळून घ्यायचं आहे. यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. तर पहा, या पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं आहे. खाण्याचा सोडासुद्धा आपल्याला यामध्ये वापरायचा नाही आहे. आणि मध्यम आचेवर मस्त याला चांगला लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे, म्हणजे ते आतपर्यंत तळल्या जातील. छान पौष्टिक पदार्थ आहे, लहान मुलांनासुद्धा नक्कीच आवडेल. बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.